हे बघ, तुला माझ्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी लग्न करून घरी आणले आहे, त्यामुळे यापेक्षा जास्त तुझे माझ्याशी कोणतेही नाते नाही. अर्जुनचे हे शब्द आज सायलीच्या कानामध्ये घुमत होते. तिला असे वाटत होते की हे त्याचे बोललेले शब्द तिच्या विरुद्ध कट करत आहेत. हे शब्द सतत तिच्या डोक्यामध्ये हातोड्याप्रमाणे घाव करत होते. त्यामुळे तिचे डोके खूप दुखायला लागले होते आणि रडून डोळे लाल झाले होते. पण तिला जरी काही झाले तरी कोणाला काय फरक पडणार होता. सर्वजण आपापल्या कामामध्ये बिझी होते. मोठा दीर, मोठी जाव, नणंदचा नवरा सर्वजण आपापल्या घरी जाण्याची तयारी करत होते. तिचा नवरा अर्जुन काही वेळापूर्वीच इथून गेला होता. तेवढ्यात सायलीची नणंद अंकिता खोलीमध्ये आली आणि सायलीला म्हणाली, अगं वहिनी, कुठपर्यंत अश्रू गाळत बसणार आहेस? दादाने तर सांगितलं आहे की त्याने तुला फक्त आईबाबांची सेवा करण्यासाठी लग्न केले आहे. त्यामुळे तू तुझे कर्तव्य पार पाड. जोपर्यंत आईबाबा आहेत तोपर्यंत इथे राहा. त्यानंतर तुला दादा त्याच्यासोबत घेऊन जाईल. स्वतःच्या आईबाबांबद्दल नणंद बोलत होती. त्यामुळे सायली तिच्याकडे आश्चर्याने पाहत होती. तेवढ्यात मोठी जाव तन्वी सुद्धा खोलीमध्ये आली आणि खोलीत आल्याबरोबर लगेच म्हणाली, अगं, आम्ही सर्वजण चाललो आहोत. कमीत कमी हसऱ्या चेहऱ्याने आम्हाला रवाना कर. का उगाच काहीतरी वाईट घडल्यासारखे रडत बसली आहेस? तुझा नवरा बाहेर नोकरी करायला गेला आहे. तो परत येईल सुद्धा. आणि जर तो नोकरी न करता घरात बसून राहिला तर तुम्ही लोक काय खाणार आहात? का उगाच तमाशा करत आहेस तू? आणि भाऊजी काय आज पहिल्यांदा बाहेर गावी गेले आहेत का, ज्यामुळे तू एवढे रडण्याचे नाटक करत आहेस? ते सर्वजण बोलत होते. पण सायली काही आपल्या पलंगावरून उठली नाही. सर्वांना असे वाटत होते की तिला काहीच माहिती नाही. तेवढ्यात तिची सासू खोलीमध्ये आली आणि रागात म्हणाली, अगं, हे काय असा का रडवल्या चेहरा घेऊन बसली आहेस? आता नवऱ्याने बाहेर कमवायला सुद्धा जायचे नाही का? गपचूप उठ आणि हसऱ्या चेहऱ्याने या दोघींना रवाना कर. पण सायली काही उठली नाही. हे पाहून त्या तिघीही खोलीबाहेर निघून गेल्या. नणंदने आणि मोठ्या जावेने स्वतःच्या बॅगा उचलल्या आणि आपापल्या नवऱ्याच्या गाडीमध्ये जाऊन बसल्या. काही वेळाने दोन्ही कार निघून गेल्या आणि सासू सुद्धा दरवाजा बंद करून सायलीच्या खोलीत आली. सायलीला रागावून म्हणाली, हे काय नाटक लावून ठेवले आहे सुनबाई? 2च दिवसांसाठी माझा मुलगी जावई आले होते. तू त्यांच्यापैकी कोणालाही बोलली नाहीस आणि वेगळाच हट्ट करून बसली आहेस की तुला तुझ्या नवऱ्यासोबत जायचे आहे म्हणून. अगं, पूर्ण आयुष्य त्याच्यासोबतच राहायचे आहे की तुला? काही दिवस आमची सेवा केली तर काय बिघडणार आहे तुझे? आता गपचूप उठ आणि स्वयंपाक खोलीत जाऊन ती खरकटी भांडी तेवढी घासून टाक. किचन ओट्यांवर भांड्याचा ढीग आहे, तो काढ आधी आणि स्वयंपाकघरातील लादी पुसून काढ. ह्या आजकालच्या सुनांना तर सासू सासऱ्यांची सेवा करायला नको वाटते. ना स्वतः सासू सासऱ्यांची सेवा करतात ना आपल्याला नवऱ्याला करून देतात. सर्व तोंडवर करून सांगतात की नवऱ्यासोबत राहायचे आहे म्हणून. नवऱ्याला मागे पुढे कोणी नसते का की आभाळातून पडला आहे तो? लग्न झाले म्हणून आता आम्ही आमच्या मुलाला त्याच्या बायकोच्या स्वाधीन करून एकटे राहायचे का? असे बोलत राधाताई खोली बाहेर आल्या. सायली तिथेच पलंगावर बसून सासूची बडबड ऐकून रडत होती. 1 वर्ष झाले होते तिच्या लग्नाला. घरातील सर्वात धाकट्या मुलाची अर्जुनची बायको होऊन ती या घरामध्ये आली होती. हे लग्न अर्जुनच्या वडिलांनी म्हणजेच महेशरावांच्या मर्जीनुसार झाले होते. शहरात जमीनदार म्हणून त्यांचे खूप मोठे नाव होते. इमानदारीने आयुष्यामध्ये नाव तर खूप कमावले, पण त्यांच्या मुलांना वडिलांची अजिबात काळजी नव्हती. सर्व काही वडिलांनी कमावलेले होते. त्याच्यात दोन्ही मुलांना गर्व होता. दोन्ही मुले कधीच वडिलांची विचारपूस करत नव्हते. मोठ्या मुलाने वडिलांच्या मर्जीविरुद्ध लग्न केले होते. मुले तर अशी होती, पण त्यांची मोठी सून तन्वी सुद्धा तशीच होती. पण ती तिच्या नवऱ्यासोबत दुसऱ्या शहरामध्ये राहत होती. महेशरावांची पत्नी राधाताई कोणाची कधी इज्जत करत नव्हत्या. जे त्यांच्या तोंडात येईल ते बोलत असायच्या. सायली महेशरावांच्या मित्राची मुलगी होती, जी मध्यमवर्गीय कुटुंबातील होती. तिला आई नव्हती, तरी सुद्धा तिच्यावर खूप चांगले संस्कार होते.
ती थोरा मोठ्यांचा आदर करायची. सुसंस्कृत मुलगी होती, सर्व कामात निपुण होती. तिला लहानपणापासून महेशरावांनी पाहिले होते. ती दिसायला तर सुंदर होतीच, पण अभ्यासातही हुशार होती. त्यांना तिचा मनमिळाऊ स्वभाव खूप आवडला होता आणि तिच्या या स्वभावामुळेच महेशरावांना ती खूप आवडली. तसे तर सायली कोणालाही पसंत नव्हती, त्यामुळेच या घरामध्ये तिने सून म्हणून यावे हे कोणालाही मान्य नव्हते. पण महेशरावांच्या समोर कोणी काही बोलू शकले नाही. सुरुवातीला अर्जुनने सायलीबरोबर लग्न करण्यास नकार दिला तेव्हा महेशराव त्याला म्हणाले, जर तू सायलीबरोबर लग्न केले नाही तर मी तुला प्रॉपर्टीमधून बेदखल करेल. त्यामुळे नाईलाजाने त्याला सायलीबरोबर लग्न करावे लागले आणि सायली या घराची सून म्हणून आली. पण मुलाच्या लग्नानंतर काही दिवसांनी महेशरावांना अर्धांगवायू झाला आणि त्यांनी अंथरूण धरले. त्यामुळे सायली त्या घरात एकटी पडली होती. इतर वेळेस सासरे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे असायचे, पण आता तिला खूप टोमणे ऐकून घ्यावे लागायचे. नवरा तिला खूप घालून पाडून बोलतच होता, पण सासू तर तिला पांढऱ्या पायाची म्हणत होती. कारण ती घरात आल्यानंतर काही दिवसांनी महेशरावांना अर्धांगवायूचा झटका आला होता. जेव्हा हे दोघे सायलीला काही बोलायचे तेव्हा अंथरुणावर पडलेल्या महेशरावांना खूप वाईट वाटायचे. त्यांना काही बोलता येत नसल्यामुळे ते खूप रडायचे. खरंच महेशराव यावर काही करू शकत नव्हते. त्यामुळे कुटुंबातील लोकांना तर जणू आता काहीही बोलण्याची संधीच मिळाली होती. कधी कधी महेशरावांना असे वाटायचे की मी उगाच या गरीब सायलीला या घरात सून म्हणून आणले. ना तिला सून म्हणून दर्जा मिळाला, ना पत्नी म्हणून. या लग्नामुळे जर जास्त कोणाचे नुकसान झाले असेल तर ते सायलीचे झाले होते. तसे तर अर्जुनला या शहरामध्ये सुद्धा नोकरी मिळाली असती, पण त्याने मुद्दाम त्याची ट्रान्सफर दुसरीकडे करून घेतली. अर्जुन तिकडे एका मुलीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. तिचे नाव रेखा होते आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. त्याचे वडील अंथरुणावर खिळून आहेत आणि ते आता काहीही करू शकणार नाही हे त्याला ठाऊक होते. त्यामुळे आपल्या मोठ्या भावाला, बहिणीला आणि आईला तो रेखाबरोबर लग्न करणार असल्याचे सांगण्यासाठी यावेळेस तो इथे आला होता. वडील आजारी आहेत म्हणून त्यांना भेटण्याचा तर फक्त बहाणा होता. सायली सोडून इतर सर्वजण महेशरावांच्या खोलीत एकत्र बसले होते. वडील आजारी आहेत, त्यांच्या समोर जर आपण दुसऱ्या लग्नाबद्दल सांगितले तर बाबांना खूप त्रास होईल याचा विचार त्याने केला नाही. त्याने खोलीचा दरवाजा बंद केला आणि रेखासोबत लग्न करणार असल्याचा निर्णय सर्वांसमोर सांगितला. मुलाचे बोलणे ऐकून महेशरावांना खूप मोठा धक्का बसला, पण ते काहीही करू शकत नव्हते. किती विचित्र विटंबना होती. मोठ्या भावाने विचारले, अर्जुन, तू रेखाबरोबर लग्न कधी करणार आहेस? तेव्हा तो निर्लज्जपणे म्हणाला, जेव्हा बाबांचा मृत्यू होईल त्यानंतर हे लग्न होईल, नाहीतर जगाला बोलण्यासाठी संधी मिळेल. आणि त्यापेक्षाही मोठे कारण म्हणजे हे होते की त्यांना फ्रीमध्ये नर्स मिळाली होती. जर अर्जुनचे लग्न झाले आणि सायली इथून गेली तर महेशरावांची सेवा कोण करेल, असा प्रश्न सर्वांना पडला होता. हे सर्वजण जेव्हा बाबांच्या खोलीमध्ये बोलत बसले होते तेव्हा सायली चहाचा ट्रे घेऊन त्या खोलीकडे येत होती. तेव्हा तिच्या कानावर ते बोलणे पडले होते आणि अर्जुनच्या तोंडून दुसऱ्या लग्नाची बातमी ऐकून तिला खूप मोठा धक्का बसला होता. तिला रडू येत होते, पण तिने स्वतःला सावरले आणि दरवाजा वाजवला. अर्जुनने दरवाजा उघडला आणि समोर चहाचा ट्रे घेऊन उभे असलेल्या सायलीला पाहून त्याला खूप राग आला आणि तो तेथून वेगाने बाहेर निघाला. त्याच्या मागोमाग सर्वजण खोली बाहेर गेले. सायलीने चहाचा ट्रे बाजूच्या टेबलवर ठेवला आणि ती महेशरावांना त्यांची औषधे देऊ लागली. तिच्या मनात विचार चालू होते की आता अर्जुन तिला कधीच बायको म्हणून आपलेसे करणार नाही, मग आता पुढे काय करायचे. पण महेशराव तिला अडखळत म्हणाले, सायली बेटा, काही झाले तरी तू अर्जुन बरोबर इथून निघून जा. त्यांना भाबडी आशा होती की जर सायली काही दिवस अर्जुन सोबत राहिली तर त्यांच्यात प्रेम निर्माण होईल. म्हणून फक्त महेशरावांमुळे सायलीने अर्जुन सोबत जाण्याचा हट्ट केला होता.
पण महेशरावांना जिवंत असेपर्यंत यावर काहीतरी तोडगा काढायचा होता, कारण त्यांना अजूनही कुठेतरी असे वाटत होते की अर्जुन सायलीला घरात ठेवून घेणार नाही आणि त्यांच्या मृत्यूनंतर सायली निराधार होणार आहे, कारण तिच्या वडिलांचा मृत्यू तर तिच्या लग्नानंतर काही महिन्यांनी झाला होता. त्यामुळे 2 दिवसानंतरच त्यांनी सायलीच्या मोबाईलवरून आपल्या एका मित्राला म्हणजे सुधीररावांना फोन केला आणि त्यांना घरी बोलवून घेतले. पण घरामध्ये कोणाला काही ठाऊक नव्हते की त्यांनी सुधीररावांना का बोलवले आहे. एवढेच काय, पण सायलीला सुद्धा याबद्दल ठाऊक नव्हते. तिचे सासरे तिला म्हणाले होते की तू तुझा हक्क अजिबात सोडू नकोस. तेव्हा सायलीला त्यांच्या बोलण्याचा काही अर्थ समजला नव्हता. त्यानंतर महिन्याभरातच महेशराव हे जग सोडून निघून गेले. तेव्हा वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून दोन्ही मुले, सून, मुलगी, जावई सर्वजण आले. पण यावेळेस अर्जुन बरोबर रेखा सुद्धा आली होती. तसे तर अर्जुनने रेखाची ओळख मैत्रीण आहे अशी केली होती. जेव्हा महेशरावांचे सर्व क्रियाक्रम पार पडले तेव्हा पूर्ण कुटुंब बैठकीच्या खोलीमध्ये एकत्र बसले होते. त्यावेळेस सायली स्वयंपाकखोलीत काम करत होती. तेव्हा तिच्या सासूने सायलीला बोलवले. जेव्हा सायली स्वयंपाकखोलीतून बाहेर आली तेव्हा अर्जुन काही पेपर्स तिच्या समोर ठेवत म्हणाला, हे बघ सायली, मी तुला या आधीच म्हणालो होतो की तुला या घरामध्ये फक्त आणि फक्त माझ्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी आणले आहे. त्यापेक्षा जास्त माझा तुझ्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे मी तुला अंधारात ठेवू शकत नाही. तुला इथे राहायचे आहे तर आरामात राहा, कारण तुला स्वतःचे कोणतेही घर नाही. त्यामुळे तुझा खर्च आम्ही सर्वजण मिळून उचलू. तू इथे राहून माझ्या आईची सेवा कर. पण आता मी तुला घटस्फोट देऊन रेखासोबत लग्न करणार आहे. त्यामुळे या घटस्फोटाच्या पेपरवर सह्या कर. अर्जुनचे बोलणे ऐकून सायली सुन्न झाली. ते सर्वजण बोलतच होते की तेवढ्यात महेशरावांचा मित्र सुधीरराव तिथे एका वकिलासोबत आले. तेव्हा सर्वांनी बोलण्याचा विषय बदलला. राधाताईंनी त्या दोघांना बसण्यास सांगितले. सुधीररावांनी बॅगमधून काही पेपर्स काढले आणि वकिलांना देत म्हणाले, हे महेशरावचे मृत्यूपत्र आहे. हे मृत्यूपत्र महेशरावांनी 1 महिन्यापूर्वीच बनवून घेतले आहेत. त्यामुळे वकील साहेब, तुम्ही हे जरा वाचून दाखवा आणि सर्वांना महेशरावांची सही सुद्धा दाखवा. त्यांचे बोलणे ऐकून सर्वजण एकमेकांकडे पाहायला लागले. तेव्हा राधाताई म्हणाल्या, म्हणजे तुम्ही त्या दिवशी या मृत्यूपत्राच्या कामासाठी इथे आला होतात तर? हो वहिनी, असे सुधीरराव म्हणाले. तेव्हा राधाताई म्हणाल्या, पण यांनी मला काही सांगितले नाही. यावर सुधीरराव म्हणाले, वहिनी, कसे सांगितले असते तुम्हाला महेशने? माफ करा वहिनी, पण जेव्हापासून माझ्या मित्राने अंथरूण धरले होते तेव्हा तुम्ही एकदा तरी त्यांच्याजवळ बसला होतात का? याबद्दल महेशने मला सर्व काही सांगितले होते. तो हेही म्हणाला की सायलीशिवाय कोणीच त्याला बोलण्यासाठी, तब्येतीबद्दल विचारपूस करण्यासाठी त्यांच्याजवळ येत सुद्धा नव्हते. त्यांचे बोलणे ऐकून राधाताईंनी स्वतःचे तोंड दुसरीकडे वळवले. त्या म्हणाल्या, बरं ठीक आहे, ते जाऊ देत. आधी ते मृत्यूपत्र वाचून दाखवा. तसेही मला ठाऊक आहे की प्रॉपर्टीमध्ये आम्हा मायलेकरांमध्येच वाटणी जाणार आहे. वकील साहेबांनी मृत्यूपत्र काढले. तेव्हा सर्वजण वकिलाकडे पाहत होते. त्या सर्वांना ठाऊक करून घ्यायचे आहे की कोणाला किती हिस्सा मिळाला. तेवढ्यात वकील साहेबांनी वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिले होते की मी महेशराव पूर्ण शुद्धीत हे मृत्यूपत्र तयार करत आहे. या मृत्यूपत्राच्या अनुसार मी माझ्या 3 मुलांना या प्रॉपर्टीमधून बेदखल करत आहे, कारण मी जिवंत असताना त्यांनी कधीच माझा मान सन्मान ठेवला नाही. नेहमी माझ्या विरुद्ध वागत राहिले. माझ्या दोन्ही मुलांना मी नको, पण नेहमी माझी संपत्ती हवी होती. हे मला त्यांनी त्यांच्या वागण्यातून दाखवले आहे. त्यामुळे मी ठरवल्याप्रमाणे या प्रॉपर्टीचे 2 हिस्से होतील. एक हिस्सा माझ्या पत्नीला राधाला दिला जाईल, ज्यामुळे तिला तिच्या म्हातारपणात आपल्या मुलाकडे हात पसरावे लागणार नाही. दुसरा हिस्सा मी माझ्या धाकट्या सुनेच्या सायलीच्या नावावर करत आहे. त्या मुलीने माझ्या पोटच्या मुलांपेक्षा जास्त माझी सेवा केली आहे, त्यामुळे ती या हिस्सेची खरी हकदार आहे. हे ऐकून सर्वांना धक्का बसला. नणंद म्हणाली, बाबा, आम्हाला असे कसे करू शकतात? आम्ही त्यांची मुले आहोत आणि आमचा पूर्ण हक्क आहे त्यांच्या प्रॉपर्टीवर.
आम्ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी कोर्टामध्ये जाऊ. वकील म्हणाले, तुम्हाला कुठे जायचे आहे तिकडे जा. मृत्यूपत्र महेशरावांनी स्वतः बनवले होते. कोणतेही कोर्ट या मृत्यूपत्राच्या विरोधात जाऊन तुमचा हक्क तुम्हाला देऊ शकत नाही. वकिलाने काही महत्वाची कागदपत्रे राधाताईंना दिली आणि काही कागदपत्रे जी सायलीच्या नावावर होते ते आपल्या सोबत घेऊन निघून गेले. ते सायलीला म्हणाले की आता सध्या तरी हे पेपर्स आमच्याकडे राहू देत, नंतर घेऊन जा. सायली ठीक आहे म्हणाली. वकील आणि सुधीरराव घराबाहेर निघून गेल्यानंतर घरामध्ये गोंधळ सुरू झाला. मोठी जाऊ तन्वी म्हणाली, पाहिले का, सासऱ्याची सेवा करण्याच्या बहाण्याने या बाईने प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली. आपल्या सर्वांसोबत एवढा मोठा धोका केला हिने. सासू म्हणाली, का ग, हेच बोलण्यासाठी बसत होतीस का सासऱ्याजवळ? गरीब गाय आणि पोटात पाय. माझ्या मुलांचा हक्क हिरावून घेतला आहेस. गपचूप त्यांचा हक्क त्यांना परत दे. तुझा या प्रॉपर्टीमध्ये काही हिस्सा नाही. अर्जुन म्हणाला, हे बघ सायली, आमची प्रॉपर्टी तू परत कर आणि घटस्फोटाच्या पेपर्सवर सही कर. आता खूप झाले. आम्हाला मान्य आहे की तुझ्याजवळ सध्या काहीच नाही, त्यामुळे मी तुला ऑफर करत आहे की तू इथे राहून आईची सेवा कर. आम्ही तुझा खर्च उचलू, असे पुन्हा अर्जुन निर्लज्जपणाने म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून सायलीला राग आला. ती म्हणाली, मी तुझ्याबरोबर लग्न केले होते. इथे राहून सेवा करायला तू मला दत्तक घेतले नाहीस. आता तू दुसरे लग्न करणार आहेस ना, तर मग या तुझ्या होणाऱ्या बायकोकडून तुझ्या आईची सेवा करून घे. आणि एक, तू सतत असे का म्हणत आहे की माझ्याकडे काही नाही? अरे, माझ्याकडे या प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा आहे आणि बाबांनी मला सांगून ठेवले होते की काही झाले तरी तुझा हक्क अजिबात सोडू नकोस, म्हणून त्यामुळे मी माझा हक्क तुम्हाला देणार नाही. मी माझे बरे वाईट सर्व काही पाहून घेईल. सासू रागाने म्हणाली, अरे वा, म्हणजे तुला आता माझ्या मुलांचा हक्क हिरावून इथे राहायचे आहे का? पण मी हे काही होऊ देणार नाही. तेव्हा सायली म्हणाली, का सासूबाई, तुमच्या मुलांना वडिलांची सेवा करायला नको, पण मेवा मात्र हवा आहे का? तुमच्या मुलांनी वडिलांना मान सन्मान दिला नाही, कधी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली नाही, कधी त्यांच्याजवळ बसले नाही. उलट वडील जिवंत असताना त्यांच्यासमोर बसून त्यांच्या मृत्यूबद्दल बोलत होते. तुम्हाला काय वाटते, त्या दिवशी तुम्ही लोकांनी त्या बंद खोलीमध्ये बाबांसमोर जे काही बोलले ते मला ऐकायला आले नाही? असो, तुम्ही ऐकले असेलच की वकील साहेबांनी सांगितले आहे, तुम्हाला ज्या कोर्टामध्ये जायचे आहे तिथे तुम्ही जा. आणि राहिली माझी गोष्ट, माझी इथे राहण्याची, तर मी इथून निघते. आणि सासूबाई, घटस्फोटाचे बोलत असाल तर तुमच्या नावावर बाबांनी जी अर्धी प्रॉपर्टी केली आहे ती सुद्धा माझ्या नावावर करा, मग मी आनंदाने तुमच्या मुलाला घटस्फोट देईल. असे बोलून सायली घराबाहेर निघून गेली. ती बाहेर जाताना सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते. आजपर्यंत ते सर्वजण तिला गरीब गाय समजत होते, पण ती तर वाघीण निघाली. खरे तर या सर्वांमुळे तिला वाघीण व्हावे लागले. सायली तेथून डायरेक्ट सुधीररावांच्या घरी गेली. तिला अर्धी प्रॉपर्टी मिळाली. त्यानंतर तिने स्वतःसाठी एक छोटासा फ्लॅट खरेदी केला आणि ती तिथे राहायला लागली. तिचे शिक्षण खूप झाले होते, त्यामुळे ती एका कंपनीत नोकरीला लागली. आता सायली आत्मनिर्भर झाली होती. एके दिवशी सायली ऑफिसवरून घरी जात असताना तिला वाटेत राधाताई दिसल्या. आज त्या पूर्वीपेक्षा खूप वेगळ्या दिसत होत्या, म्हणजे खूप साध्या आणि अगदी शांत वाटत होत्या. सायलीने राधाताईंच्या तब्येतीची चौकशी करावी म्हणून त्यांच्या जवळ गेली. तेव्हा राधाताई तिच्याकडे पाहून जोरात रडायला लागल्या. मला माफ कर सायली, असे म्हणत होत्या. तेव्हा सायलीने त्यांचे अश्रू पुसले आणि ती त्यांना तिच्या घरी घेऊन गेली. घरी गेल्यानंतर तिने राधाताईंना प्रश्न विचारला की सासूबाई, असे काय झाले ज्यामुळे तुमची अशी अवस्था झाली? तेव्हा त्यांनी सांगितले, तुला तर ठाऊकच आहे की अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर होती. तू घर सोडले आणि काही दिवसांनी अर्जुनने रेखासोबत लग्न केले. काही दिवस मी त्यांच्यासोबत राहिले, पण अचानक एके दिवशी माझ्या दोन्ही मुलांनी गोड बोलून प्रॉपर्टी त्यांच्या नावे करून घेतली आणि त्या दिवसापासून मी त्या घरात फक्त एक कामवाली म्हणून राहत आहे.
मुली आणि दोन्ही सुना मला काडीचीही किंमत देत नाहीत. मी खूप एकटी पडली आहे सायली. असे बोलून त्या एखाद्या लहान मुलाप्रमाणे रडायला लागल्या. तेव्हा सायली म्हणाली, हे बघा सासूबाई, मी आहे ना, तुम्ही रडू नका. खरे तर अर्जुन बरोबर माझा घटस्फोट झाला नाही, तरी पण त्याने दुसरे लग्न केले म्हणून मी त्याला पोलिसात देऊ शकते. तेव्हा राधाताई म्हणाल्या, बरोबर बोलतेस तू. खरंच तुझ्यावर खूप अन्याय झाला आहे. आता तू जे काही करशील त्याच्याशी मी सहमत आहे. मग काय. दुसऱ्या दिवशी सायली राधाताईंना घेऊन अर्जुनच्या घरी गेली. तिने अजून दरवाजात पायही ठेवला नव्हता की तेवढ्या तिच्या कानावर अर्जुन आणि रेखाच्या भांडणाचा आवाज आला. राधाताई आणि सायली एकमेकींच्या तोंडाकडे पाहायला लागले. रेखा त्याला अगदी नोकराप्रमाणे वागणूक देत होती, खूप काही ऐकवत होती. तेव्हा सायली तिथूनच परतली. राधाताई तिला म्हणाल्या, अगं सायली, तू अर्जुनला बोलणार होतीस ना. तेव्हा ती हसली आणि म्हणाली, सासूबाई, आता माझे अर्जुनकडे काहीही तक्रार नाही, त्यामुळे यापुढे मला काहीही बोलायचे नाही. देवाने हिशोब केला आहे आणि तसेही मी माझ्या आयुष्यामध्ये खूप सुखी आहे आणि आजपासून मी तुमची मुलगी बनून तुमचा माझ्या आईप्रमाणे सांभाळ करेन. त्यानंतर दोघेही घरी निघून गेल्या आणि आनंदाने राहू लागल्या. काही दिवसांनी सायलीने अर्जुनपासून रीतसर घटस्फोट घेतला. राधाताई सायलीला म्हणाल्या, आता तू लग्न कर, असे सतत म्हणत होत्या, पण तिला आता लग्न करायचे नव्हते. असेच दिवस सरत होते आणि काही महिन्यांनी तिच्याच ऑफिसमधील बॉसने तिला लग्नाची मागणी घातली. सायली लग्नाला नकार देत होती, पण राधाताईंनी तिला खूप समजावले आणि लग्नासाठी तयार केले. राधाताईंनी स्वतः तिचे कन्यादान केले. आता सायली सासरी सुखात आहे आणि राधाताई ओल्ड एज होममध्ये आनंदाने राहत आहेत. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.